नमस्कार. PM गायकवाड चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण आंबाड्याच्या भाजीचं ठेचा वाटूया. या आंबाड्याची भाजी मी एक पेंडी घेतले, त्याला चांगलं तोडून घेतले. आता याला 2 वेळेस धुवून घेऊया. टोपात टाकूया, पाणी टाकूया. आपली आंबाड्याची भाजी 2 वेळा स्वच्छ धुवून झालं आहे. आंबाड्याची भाजी उन्हाळ्यामध्ये चांगलं असते, थंड असते पोटामध्ये. मी 20 मिरच्या घेतल्या आहे. आपण कमी पण घेऊ शकता, जास्त पण घेऊ शकता. माझ्या मिरच्या एकदम सपक आहेत म्हणून मी 20 घेतल्या आहे. आता स्वच्छ धुवून घेऊया. मिरच्या धुवून झालं आहे. मिरच्याचे देठ काढूया. मिरच्याचे सर्व देठ काढून झाले आहे. आंबाड्याच्या भाजीमध्ये टाकूया. अर्धा गिलास पाणी टाकूया. आंबाड्याची भाजी आणखीन मिरच्या चांगल्या शिजतात. आपण स्टीलच्या टोपात पण उकळू शकता, कढईमध्ये पण उकळू शकता, कशामध्ये पण उकळू शकता. आपण गॅस पेटवूया. चुलीवर पण उकडून घेऊ शकता, गॅसवर पण उकडू शकता, इंडक्शन चुलावर पण उकडू शकता. आपण गॅसवर उकळूया. याला एक 5 मिनिटं झाकून ठेवूया. एक गड्डा लसणाचं घेतले, याला सोलून घेऊया आपण. आपला लसूण पुरा सोलून झाला आहे. कलबतला आपण स्वच्छ धुवून स्वच्छ पुसून घेतलो आहोत. 5 मिनिटं झाले आहे. आपले आंबाड्याची भाजी मिरच्या शिजले का बघूया. आपल्या आंबाड्याची भाजी आणि मिरची शिजून झाली आहे. आपण गॅस बंद करूया. 2 मिनिटं थंड होऊ देऊया. 1 चमच जिरा टाकूया. 1 लसणाचा गड्डा आपण सोलून घेतलेलं टाकूया. मिक्सरला पण वाटू शकता, खलबत्यामध्ये पण वाटू शकता. आपण खलबत्यामध्ये वाटूया. आणि सर्व एकदाच टाकल्यावर जिरे आणि लसूण बारीक होत नाही म्हणून आपण पहिलं जिरे लसूण आपण बारीक करून घेऊया. आपला जिरे लसूण बारीक करून झाला आहे. 2 मिनिटं झाले आहे. थंड झाला आहे आपली मिरची आणखी आंबाड्याची भाजी. आपण मिरच्या ह्याच्यामध्ये खलबत्यामध्ये टाकूया. सर्व मिरच्या आपण खलबत्यामध्ये टाकून घेतलो आहोत. त्याला बारीक करून घेऊया. आपण असंच वाटून घेऊया. तसं असं वाटल्यावर डोळ्यात ओळत आहे मिरची. मिरची आपली बारीक झाली आहे. आंबाड्याची भाजी शिजलेली आपण खलबत्यामध्ये टाकूया. सर्व आपली भाजी खलबत्यामध्ये टाकून घेतलो आहोत. आपण मीठ टाकूया 1 चमच. आपण जास्त पण टाकू शकता, कमी पण टाकू शकता. चांगलं असं मिक्स करूया. आंबाड्याच्या भाजीचा ठेचा आपला वाटून झाला आहे. आपण चमचनं प्लेटमध्ये काढूया. या पद्धतीनं तुम्ही बनवून पहा, खाऊन पहा. किती घमघम वास येत आहे. भाकरीबरोबर पण खाऊ शकता, चपातीबरोबर पण खाऊ शकता, टिफिनला पण नेऊ शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. असेच आणखी व्हिडिओ पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.